पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। एकाही दोषीला सोडणार नाही। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर अतिशय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त सिव्हिल सर्जनने माणुसकीला काळिमा फासणारे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। मात्र या प्रकरणामध्ये जे म्हणून दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा कडक इशारा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला। यावेळी आमदार सर्वश्री अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रांत अधिकारी मौसमी चौगले, PCPNDTच्या ॲडव्होकेट गौरी पाटील उपस्थित होते। मातेच्या गर्भातच कळ्या खुडण्याचे अतिशय लांछनास्पद काम जिल्ह्यात काही ठिकाणी गुप्तपणाने सुरू आहे, अशी सर्व ठिकाणी पोलिसांनी उद्ध्वस्त करावीत। त्याचबरोबर यातील दोषींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून असे कार्य करणाऱ्या दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले। गुरुवारी शहरात घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फार्मासेटची प्रशासनाने एक बैठक घ्यावी, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली। तर संशयास्पद ठिकाणची PCPNDT टीमने लिस्ट द्यावी। या संशयास्पद ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अचानक सरप्राईज व्हिजिट करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले।